नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? IPL शेवटचा टप्पा नाही, आता एक सामना राहिलेला आहे. प्लेऑफचे पहिले 2 सामने नीरस झाले, एकतर्फी झाले, म्हणून आपण सगळेजण थोडेसे नाराज होतो. त्या मानानं जो गुजरात विरुद्ध राजस्थान सामना होता तो चांगल्यापैकी रंगला. त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फायनल मॅचबद्दल थोडंसं बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. शुक्रवारच्या सामन्यामध्ये जरा गोष्टी बदललेल्या दिसल्या. नाणेफेक जिंकून राजस्थानी पहिली बॅटिंग करायची हिंमत दाखवली आणि सुरुवातीच्या काळामध्ये सिराज आणि रबाडा यांनी अत्यंत अचूक बॉलिंग केली. जयस्वालनी थोडीशी घाई केली आणि विकेट जेव्हा सुरुवातीला जातात त्यावेळेला दडपण वाढत जातं. ज्यावेळेला तुमची पार्टनरशिप सुरुवातीला चांगली होते तेव्हा एकदम गोष्टी बदलतात. पण तरीही कालच्या सामन्यामध्ये मला दोन बॉलर्सचं तर कौतुक आहेच, कारण दोन्हीकडच्या बॉलर्सने आपापल्या परीने प्रयत्न चांगलाच केला. परंतु बॅटिंगच्या बाबतीत जे उठून दिसलं त्याच्याबद्दल बोलणं हे क्रमप्राप्त आहे, कारण वैभव सूर्यवंशीनी परत एकदा अप्रतिम बॅटिंग केली. एक लक्षात घ्या, त्याचे अगोदरचे नॉक आणि त्याचा शुक्रवारच्या सामन्यातला नॉक हे खूप वेगळे होते. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा वैभव सूर्यवंशी सलामीला येतो आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये धुमाकूळ घालतो मोठे फटके मारून, तेव्हाचा वैभव सूर्यवंशी आपल्याला माहिती आहे, त्याची क्षमता आपल्याला माहिती आहे. शुक्रवारच्या सामन्यामध्ये परिस्थिती वेगळी होती, कारण समोर वैभव सूर्यवंशीच्या समोर एक चांगले फलंदाज आऊट होताना आपल्याला दिसले. सुरुवातीला जयस्वाल आऊट झाला, जुरेल त्या मनाने लवकर आऊट झाला. रायन परागबद्दल मला जास्त अपेक्षा नाही. त्याची पोज मारणं, स्टाईल मारणं, तो अगदी म्हणजे 150 रन्स करूनच बॅटिंगला आल्यासारखा मैदानात उतरतो आणि असं दाखवतो की मी महान बॅट्समन आहे. तसं ते अजिबात नाही आहे. त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य अजिबात नाही आहे. अहंकार मात्र डोकावताना दिसतो. तो सुद्धा लवकर आऊट झाला. परंतु वैभव सूर्यवंशी खंबीरपणे विकेटवरती उभा राहिला. चांगल्या बॉलर्सनं त्यांनी तोंड दिलं आणि त्याचबरोबर रन रेटसुद्धा आवाक्यामध्ये ठेवला. म्हणजे काय तर, म्हणून त्यांनी एकदम सगळी दरवाजे बंद करून डिफेन्सिव्ह बॅटिंग केली नाही. त्यांनी बॅटिंग त्याच्या स्टाईलमध्ये केली, परंतु तो चांगल्यापैकी शेवटपर्यंत उभा राहिला. शतक त्याचं हुकलं म्हणून सगळेजण हळहळत आहेत आणि ते अगदी बरोबर आहे, कारण लागोपाठ 2 सामन्यामध्ये असं झालेलं आहे. परंतु त्याच्या त्या शुक्रवारच्या खेळीने माझ्यावरती जास्त प्रभाव टाकल्यासारखं वाटतंय. त्याचं कारण, जेव्हा तुमचा संघ अडचणीत असतो, जेव्हा समोरनं विकेट जात असतात, त्यावेळेला तुम्ही तुमचा खेळ करणं, योग्य बॉल्सना मान देणं आणि जे मारण्याचे बॉल आहेत त्यांना भिरकावून देणं, या सगळ्या गोष्टी वैभव सूर्यवंशीनी मस्त करून दाखवल्या. त्यामुळे शुक्रवारचा त्याचा नॉक हा जास्त मला आवडलेला आहे. वेल प्लेड वैभव सूर्यवंशी. भारतासाठी या खरोखर इतकी शुभ लक्षणं आहेत की एका पाठोपाठ एक चांगले खेळाडू हे भारतीय क्रिकेटच्या व्यवस्थेतनं निर्माण होताना दिसत आहेत, जे भारतीय संघाची पुढे जाऊन सेवा करणार आहेत. तळामध्ये डोनोवाननी छान फटके, फरेरांनी जास्त छान फटकेबाजी केली, त्याला एका अजून फलंदाजांनी चांगली साथ दिली आणि त्याच्यामुळे 220 धावांचा टप्पा हा राजस्थानला गाठता आला. हा धावफलक अजिबात छोटा नाही आहे. परंतु सध्याच्या घडीला सलामीच्या ज्या जोड्या गाजल्या त्याच्यामध्ये साई सुदर्शन आणि शुभमन गिलची जोडी ही जास्त सातत्यपूर्ण बॅटिंग करत आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे दोघं तंत्रशुद्ध बॅटिंग करतात. शुभमन गिलच्या कालच्या बॅटिंगमध्ये तंत्रशुद्धता दिसून आली. कव्हर्सच्या डोक्यावरनं त्यांनी सरळ बॉलनी मारलेले फटके हे लाजवाब होते आणि दडपण जे होतं त्यांनी सुरुवातीपासून समोरच्या संघाच्या बॉलर्सवरती उलटवण्यामध्ये त्यांना यश आलं. हे म्हणत असताना एक लक्षात घ्या की गुजरातच्या बॉलर्सना जो मार पडला त्याच्यामध्ये सर्वात जास्त मार कमी षटकं टाकून सुद्धा राशिद खानला पडलेला आहे, जी गोष्ट सुद्धा अत्यंत कमी वेळा बघायला मिळते. याचा अर्थ T20 कोणावरती कधी प्रेशर कसं टाकेल हे सांगता येत नाही. परंतु शुभमन गिलची अप्रतिम बॅटिंग, साई सुदर्शननी त्याला दिलेली सुरेख साथ, त्यांची सलामीला झालेली आउटस्टँडिंग भागीदारी, ह्याच्यामुळे गुजरात संघाकरता तो धावफलकाचा पाठलाग करणं हे सोपं होऊन बसलं. त्याला कारण ही सलामीची भागीदारी होती. साई सुदर्शनबद्दल काय बोलावं, लागोपाठ 2 सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीचं शतक जसं हुकलं ते लक्षात राहत आहे, तसं साई सुदर्शनच्या हातातनं बॅट सुटून स्टंपावरती पडणं,
प्लेड ऑन ज्याला म्हणतात, बॅटला लागून बॉल स्टंपावरती गेला, बॅट स्टंपाला लागली इथपर्यंत, पाय स्टंपाला लागला इथपर्यंत ठीक आहे, परंतु हातातनं बॅट सुटून स्टंपाला जाऊन लागणं, या गोष्टी लागोपाठ 2 सामन्यात बघायला मिळाल्या. हा सुद्धा एक चमत्कारच म्हणायला लागेल. आणि नंतर मग जोस बटलरनी आणि तिवाती यांनी शांतपणे एक फिनिशिंग टच दिला आणि गुजरातचा संघ हा फायनलमध्ये आला आहे. फायनलबद्दल जर का बोलायचं झालं तर 2 अव्वल संघच फायनलला आलेले आहेत. याच्या बाबतीत कुठलीही शंका असायचं कारण नाही. कारण रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्स हेच असे संघ होते की ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण खेळ केला, कमीत कमी वेळेला नांगी टाकली, म्हणून ते फायनलला आलेले आहेत. फरक एवढाच राहणार आहे की गुजरात संघाला लागोपाठ सामने खेळायला लागले. मंगळवारी सामना खेळला, शुक्रवारी सामना खेळला, आता ते रविवारी सामना खेळणार आहेत. RCBचं मात्र तसं नाही आहे. मंगळवारी सामना खेळून अहमदाबादला जाऊन ते रिलॅक्स केलेलं आहे त्यांनी, थोडासा सराव करून आता रविवारच्या सामन्याकरता ते तयार होणार आहेत. हा थकावटीचा भाग, हा दमणुकीचा भाग, हा थोडासा काही प्ले करेल की काय अशी माझ्या मनात शंका येते. खास करून जेव्हा सिराजसारख्या महत्त्वाच्या बॉलरला बॉलिंग शोल्डरला शुक्रवारच्या सामन्यामध्ये थोडीशी दुखापत झालेली होती. त्यांचे फिजिओ, त्यांचे मॉश्युअर हे सगळे त्याच्यावरती मेहनत घेतील, त्याला रविवारच्या सामन्यासाठी तंदुरुस्त करतील. हे सगळं जरी मान्य केलं तरी शंकेची पाल या दुखापतींमुळे चुकचुकत राहते. काय आता जबरदस्त लढत आहे बघा, RCB विरुद्ध GT, भन्नाट मॅच आहे. त्याचं कारण असं आहे की तुल्यबळ संघ आहेत, एकदम बरोबर आहेत. आधीच्या सामन्यामध्ये मी जे म्हणलं होतं तेच थोडंसं पालुपद लावतो की किंचित RCBच्या संघाला मी झुकतं माप देईन. परत ते सांगतो कारण त्यांची बॅटिंग जबरदस्त आहे. कारण 6-7 नंबरला टीम डेव्हिड आणि त्याच्यानंतर कृणाल पंड्या बॅटिंगला येतात. एवढी त्यांच्या बॅटिंगमध्ये खोली आहे. आणि त्याच्याबरोबर बॉलिंगमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड आहेत, रसिक सलाम आहे. हे सगळेजण, कृणाल पांड्या, हे सगळेजण मिळून परिणाम साधतायत. चांगल्या धावा जर का त्यांच्या हाताशी आल्या तर त्याची पाठराखण करायला जीवाची बाजी लावतायत. गुजरात संघाला जर का हा सामना उलटवायचा असेल, त्यांना जर का RCB विरुद्ध वेगळं काहीतरी करून दाखवायचं असलं तर त्यांच्या पुढे पर्याय एकच आहे, बॅटिंग करणार, रन्स करणार. हे RCBच्याकडे मला वाटतं नक्की आहे. त्यांच्या बॉलर्सना जर का धक्का लावता आला, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडला धक्का लावता आला तर गोष्टी बदलू शकतील. कारण नंतरच्या बॉलर्सना तेवढी सवय राहिलेली नाही आहे. आक्रमण जर का पहिल्या 6 ओव्हरमध्ये झालं तर नंतर गेलेला तोल कसा सावरायचा याची सवय त्यांना नाही आहे. त्यामुळे ते दडपण जर का वाढतं. पण हे बोलणं सोपं करणं फार कठीण आहे हो. कारण भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड टेस्ट क्लास बॉलर आहेत. मी टेस्ट क्लास का म्हणतो, टप्पा, दिशा, सीम मुवमेंट या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत इतके तरबेज आहेत की त्यांना त्यांच्या पहिल्या 2-2 किंवा 3-3 ओव्हरच्या स्पेलमध्ये हलवणं हे खूप सोपं आहे. त्यांच्या विरुद्ध धोका पत्करला तर मंगळवारच्या सामन्यामध्ये गुजरातचे काय हाल झाले हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे बोलणं सोपं करणं कठीण अशी ही गोष्ट आहे. परंतु तोच एक दुवा आहे गुजरातला बाजी पलटवण्याचा, असं माझं तरी मत आहे. राशिद खानच्या बाबतीत मगाशी मी जे बोललो अनपेक्षित आहे. कारण राशिद खान हा अनुभवी बॉलर आहे. त्या मानाने T20 क्रिकेटमधला तो इतके वर्ष बादशाह म्हणून पुढे आलेला बॉलर आहे. पण तो गेले 1-2 वर्षात त्याच्याही खांद्यामधला दुखापत झाल्यानंतर बॉल जो त्याचा पडल्यानंतर अनपेक्षित स्पीडनी येणं ही गोष्ट कमी झाली आहे. म्हणून फलंदाज त्याचा फायदा उठवत आहेत. परंतु एक गोष्ट नक्की आहे, आता सामना अहमदाबादला आहे, गुजरातच्या घरच्या मैदानावरती आहे. 1 लाख प्रेक्षक नक्की येणार आहेत. या सगळ्याचा परिणाम सामन्यावरती कसा होतो हे बघायला लागेल. कारण दोन्ही संघांना, मी एका संघाला नाही म्हणत, दोन्ही संघांना अशा दडपणाखाली मोठ्या स्टेजवरच्या अंतिम सामना खेळण्याचा चांगला अनुभव आहे. लक्षात घ्या, RCB पहिले 17 वर्ष पहिल्या IPL टायटलसाठी तडफडत होते. गेल्या वर्षी त्यांनी जिंकलं, यावर्षी ते दिमाखात फायनलला आलेले आहेत. जबरदस्त लय. गुजरात तर नौखा संघ आहे त्या मानाने. IPL मध्ये शेवटच्या ज्या 2 टीम 9 आणि 10 नंबरच्या ॲड झाल्या त्याच्यापैकी गुजरात आहे. आल्यानंतर पहिल्याच वर्षी त्यांनी चॅम्पियनशिप मिळाली, ज्याला हार्दिक पंड्या कॅप्टन होता. पुढच्या वर्षी त्यांनी रनर्सअप म्हणजे उपविजेतेपद मिळवलं आणि आत्ता परत ते फायनलला आलेत. याचा अर्थ त्यांचं सुद्धा सातत्य जबरदस्त आहे.
आणि त्यांना मार्गदर्शन करायला आशिष नेहरा आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे मस्त धमाल मॅच डोळ्यासमोर येते. एक बरं आहे, आपला संघ असा कुठला संघ अर्थात RCBला फॉलो करणारे बरेचसे जण आहेत, गुजरातला फॉलो करणारे बरेचसे जण आहेत. मी मात्र तटस्थ वृत्तीने सामन्याचा आनंद घेणार आहे. तुमचा फेवरेट कोण आहे? मी जे मुद्दे मांडले की जर आक्रमण करता आलं जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या स्पेलवरती तर गोष्टी बदलतील. जे केपेबल आहेत, कारण आत्ताच्या घडीला गिल आणि साई सुदर्शन मस्त बॅटिंग करतायत आणि त्याचबरोबर जर का रबाडा आणि त्याच्याबरोबर सिराजला सुरुवातीच्या काळामध्ये RCBला धक्का देता आला तर या सामन्यातली रंगत वाढणार आहे. नाहीतर थोडंसं झुकतं माप हे RCBला मिळणार आहे. तुमचं मत काय? मत जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता प्रतीक्षा आहे रविवार संध्याकाळची. बाय बाय.